हो, गुड मॉर्निंग मित्रांनो. कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. सो आजची सकाळ तुमच्यासाठी कशी आहे लवकर कमेंटमध्ये सांगा. आणि काय काय करणार आहे आजच्या दिवसात तुम्ही ते पण मला लवकर सांगा. सो कालचा दिवस खरंच खूपच घाण होता काही, खूपच घाण, खूप म्हणजे खूप लेवलला घाण होता. सो त्यासाठी मी जास्त शूट नाही करू शकलो. आणि काल इतका एक्झॉस्ट झालतो काय, इतका एक्झॉस्ट झालतो की काय माहिती, एकदम माइंड एकदम लॉक झालं होतं. काय करू कसं करू ते तुम्हाला मी सांगितलं काय झालं. सो नाही का, त्या स्ट्रेस नाही घेतलं, पण एक नसतं का काही, एक मेंटल लेवल थोडासा हे झालं होतं माझा की नाही का कसं झालं काय झालं, थोडंसं सेल्फ डाऊट घेतलं मी, नाही का मी एवढी मोठी चूक कशी काय. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. माणूस चुकीतनंच शिकतो. सो इथनं पुढं तर नाहीच, कधीच नाही. सो त्यासाठी बाकी काय नाही. काल इतका लोड होता काही कामाचा, इतका जास्त लोड होता. मी तुम्हाला सांगतो 7 ते 8 तास केले काहीच, आणि तिकडनं घरी आलो आणि घरनं परत मी बाहेर गेलो, कारण की माझं एक काम होतं. मी परत म्हणजे जवळजवळ मी काल 70-80 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. माझं अंग इतकं लिटरली दुखतं आहे वगैरे, पण तरी पण म्हणलं नाही, ब्लॉग तर करायचा आहे ना. आज तर थोडंसं उशिरा ब्लॉग चालू केला आहे, पण ब्लॉग तर करणार मी, काय पण होऊन द्या. ब्लॉग तर येणारच, डेली ब्लॉग येणारच. दुनिया इकडची तिकडं झाली तरी चालेल, पण डेली ब्लॉग येणारच. सो आज बघूया कुठलं लोकेशन. आज माझं थोडंसं वाटतं आहे की आज सुट्टी घेऊन टाकावी, नको जायला आज. पण बघूया काय होतं आहे, घेऊ शकतो का नाही, नाहीतर जाऊया आपण, बघूया नाही का. सो आत्ता मी करणार आहे थोडंसं वर्कआउट करायला चालू करणार आहे. थोडंसं चहा बटर खातो, ते थोडंसं पॉवर भेटते वर्कआउट करायला. चहा बटर खातो मस्तपैकी. आणि पाणी तर आलेलं आहे, पाणी लावलं आहे आज भरायला, पाणी वगैरे टीप वगैरे तर सगळं भरून घेतलं आहे. आता आतला बॅलर पण आहे, तर टाकी पण भरतच आली आहे ऑलमोस्ट. सो आता टाकी वगैरे भरून झाली की दात घासतो, चहा करायला ठेवतो, मस्त चहा बटर खाऊया आपण, आणि मग वर्कआउट करायला चालू करूया. आणि मग बघूया पुढचं डेली रुटीन काय आहे. तुम्ही तर आहेत, तुम्हाला तर सांगतोच मी काय डेली रुटीन आहे. सो बघूया आपण आत्ता चहा ठेवूया, मस्तपैकी कडक चहा पिऊया आणि बटर खाऊया. मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाची फेवरेट डिश आहे चहा आणि बटर. सो चला गाईस, चहा करूया. तुम्हाला चहा बनवताना बघायचं आहे का? कोणाकोणाला बघायला आवडतं मला कमेंटमध्ये सांगा. चहा करताना मस्तपैकी चहा करतो, अद्रक नाही टाकत, पण स्पेशल चहा करतो. तुम्ही माझ्या एकदा चहा पिऊन बघा माझ्या हातचा एकदा. नाही दिवाणी झाले ना चहाचे तर तुम्ही मला सांगा. चला आज मस्त चहा आणि बटर घेतलेलं आहे खायला, बघू शकता. असं भिजून खातो मी बाउलमध्ये, मला लय आवडतं. सो या सगळ्यांनी खायला. सो मित्रांनो, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहे, तयार वगैरे झालो आहे. आता मी चाललो आहे माझ्या फ्रेंडला ड्रॉप करायला बाहेर. आज मी घेतलेली आहे सुट्टी, फुल आराम करायला. सो बघूया, आज आपल्याला जावं लागलं तर सामान भरायला जाऊया आपण डीमार्टला. डीमार्टचं तर काही दाखवू नाही शकत मी, बघू आज काय काय आपल्याला सामान भरायचं आहे, कसं कसं भरायचं आहे. काल मी खूपच जास्त थकलो होतो म्हणून आज मी सुट्टी घेतली आहे. सो पहिले हिला सोडून येतो, मग आपण बघूया आज दिवसभराचं आपलं काय शेड्यूल होतं आहे, पुढं जाता येते का नाही तर आपल्या घरातलीच ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. सो चला मस्तपैकी आत्ता बुलेट घेऊन जाऊया. बुलेट खूप दिवस झाली काढलीच नाही तिला, पण काल काढली होती, काल मी गेलो होतो. सो आता बघू, जाऊन पहिलं तिच्यात पेट्रोल भरूया आणि मग हिला ड्रॉप करून येऊया. मग बघूया नाश्त्याला आपण काहीतरी घेऊन येऊया बाहेर आज खायला मस्तपैकी. मी चहा बटर तर खाल्लं आहे सकाळी, पण आता बघू काहीतरी थोडंसं चटकपटक खाऊया. सो चला आपण निघूया पहिले. हो मित्रांनो, माझी मैत्रीण गेली आज रिझाईन टाकायला आणि मी तिचं वेट करतो इथं बाहेर सावलीत थांबलो आहे. खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे, आणि हा पूर्ण इंडस्ट्रीयल एरिया आहे. सो इथं जास्त झाडं नाही आहे. मी एखादं झाड पकडले आणि त्याच्या खाली थांबलो आहे. ती जॉब सोडते कारण की नाही तिला होते, खूप जास्त हे स्ट्रेस होतं आहे जॉबचा, त्यामुळे ती जॉब सोडते आहे. सो ती रिझाईन टाकून येस्तवर तोपर्यंत मी इथं बाहेर थांबलो आहे सावलीमध्ये. आता बघू ती आली की मग आपण निघू, आपल्याला जायचं आहे कुठंतरी. सो बघूया. इकडे बघा माझी कशी आहे साईड लुक, लय मस्त दिसतोय. ही माझी बुलेट आहे गाईस. मी जास्त नाही काढत हिला, रिअरलीच काढतो कुठं बाहेर यायला जायला.
कारण की काय होतं, बुलेट सारखी नाही वापरत मी, कधीतरी कुठंतरी लाँग रूटसाठी वापरतो आणि हिला इथं सोडवण्यासाठी येतो त्यावेळेस. सो आत्ता बुलेट काढली आहे, सो दाखवली आहे मी तुम्हाला. कशी वाटली मला सांगा कमेंटमध्ये माझी बुलेट. सो चलो तिचा वेट करू, ती आली की मग आपण डिसाईड करू कुठं जायचं आहे. सो मित्रांनो, खूप जास्त ऊन होतं बाहेर. जाऊन आलो फायनली डीमार्टला. सगळं सामान भरले जे जे मला लागतं, गहू साखर वगैरे सगळं. मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी खास आणले आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक खायला. डीमार्टमध्ये शूट करायला अलाउड नाही म्हणून मी काय टाकले नाही, ते पटकन घेऊन आलो. खूप जास्त ऊन होतं. ही माझी मैत्रीण होती, तिला घेऊन गेलतो. तिने सामान वगैरे दिलं, ती गेली तिच्या घरी, मी आलो माझ्या घरी. सामानात सगळं भरले, तुम्हाला दाखवतो मी. डीमार्टमधलं हे सगळं सामान भरून आणले. हे बोरमिटाचे पुडे वगैरे, तांदूळ वगैरे, हे टिश्यू बॅग वगैरे, अर्धं सामान बॅगीत पण ठेवलं आहे. सामान लय होतं आणि काय पोतं वगैरे तर घेऊन नव्हतो गेलो, त्यामुळे डीमार्टची एक बॅग होती आणि ते माझ्या मैत्रिणीची सॅक बॅग होती, त्यात अर्धं सामान आणि ह्याच्यात अर्धं सामान. मस्तपैकी भरलं आहे राशन. महिन्याचा कोटा पूर्ण झालेला आहे. मी एकदा भरलं की मला 2 महिने तरी जातं, कारण खायला मी एकटाच आहे त्यामुळं. आणि बाकी काय नाही, ऊन तर लय होतं गाईस, म्हणून आईस्क्रीम भरली आहे खास, कारण की गरमीमध्ये थोडंसं थंड खावं म्हणलं काहीतरी. सो पटकन ती आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवतो, कोल्ड्रिंक पण ठेवतो, सामान पटापट लावून घेतो. आणि आज जेवायला फक्त मॅगी करू. मॅगी भरली आहे, सो मॅगी खाऊ मस्तपैकी. आणि संध्याकाळचा भेद बघू काय करणार आहे कसं. सो संध्याकाळचा अजून विचार नाही केला, पहिले आपण आता बघू, सामान लावून टाकू जागोजागी, मग आपलं बाकीचं बघू काय काय करायचं आहे. सो मित्रांनो, मी आणली होती आईस्क्रीम डीमार्टमधनं, ती खातोय. या सगळ्यांनी खायला. चॉको चिप्सची आईस्क्रीम आहे बघा कशी आहे, चॉकलेटची. मला चॉकलेटचीच लय आवडती गाईस, मला चॉकलेटचीच आईस्क्रीम लय आवडती, लय लय लय, कारण टेस्ट बघा ना भारी असते. हां या खायला. हां गरमीत आईस्क्रीम मन तृप्त. तो मित्रांनो, मस्तपैकी आईस्क्रीम खाल्ली आहे मी, 2 वेळा खाल्ली आहे, प्लस कोक पण पिला आहे मी. कोक पण घेऊन आलतो, मस्त थंड. जे खाईल ना ते थंड खातो, कारण की थंड बघितलं की एकदम मन तृप्त होतं आहे. इतकं गरम होतं आहे, थंड पिलं की एकदम फिलिंग एकदम भारी येते. सो मस्तपैकी थंड पिलं आहे, आईस्क्रीम पण खाल्ली आहे. आता जेवण करणार आहे. आता भेंडी करायचं चाललं आहे माझं, भेंडी करूया मस्तपैकी. आता सामान काढले मी बाहेर, काढले बघू शकता गाईज, मस्तपैकी सगळं भरलं आहे. हा 2 महिन्याचा माझा राशन आहे, मस्तपैकी हे भरून घेतले. तेलाचे 2 पॅकेट्स आहेत बघू शकता. मस्तपैकी सामान पहिले भरून घेतो सगळं आणि मस्त जेवण करतो. भेंडी वगैरे करणार आहे. सो तुम्ही काय केले आज कमेंटमध्ये सांगा. आज कसा आहे आजचा दिवस. उद्या 1 मे तर आय नो सगळ्यांना सुट्टी असेल, कामगार दिवस असतो. सो उद्या तुम्ही काय काय करणार आहे सांगा. जर मला उद्या सुट्टी असली तर मला पण असेलच. मला जर उद्या सुट्टी असली तर गाईज आपण उद्या प्लॅन करूया मस्तपैकी. खडकवासला नक्की घेऊन जाणार मी तुम्हाला. मी बोलतोय तुम्हाला जाऊ, पण मला टाईम भेटत नाही. पण आपण जाऊया खडकवासलेला उद्या, मस्त खडकवासले शूट घेऊया. आणि तिकडचं लोकेशन लय भारी आहे, आपण जाऊया. सो आता मी फक्त हे सामान वगैरे सगळं लावून घेतो, मस्तपैकी भेंडी वगैरे करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. मस्त आपण काहीतरी करूया. मी बघत बसलो होतो 2022 सुनामीचा पिक्चर. सो ते बघता मी हे काम करत होतो. सो पटकन हे करून घेतो, मग आपण बघूया काय करायचं आहे काय नाही आज. सो मित्रांनो, आता मस्तपैकी चहा पिऊया. काय माहिती एकदम झोप लागली, दुपारी मस्त झोपून गेलो. सो डायरेक्टली आत्ता उठलो, तुमच्याशी बोललो. खूप थकलो होतो, दुपारी झोपलं नव्हतं. सकाळी लवकर उठतो ना, स्वतःसाठी एकदम झोप लागून गेली गाईस. जी झोपलो ती आत्ताच उठलो डायरेक्टली 5 वाजता. आता मस्तपैकी चहा आणि बटर खाऊया. सो मित्रांनो, मस्तपैकी चहा बटर मी खाल्लेलं आहे. आता जरासं बसलो आहे रिलॅक्स टेकून, टी व्ही बघतो आहे. आजचा दिवस खरंच खूप चांगला पण गेला आणि रेस्ट केलं, कारण की कालचा दिवस लयच म्हणजे लयच खराब गेला होता.
आणि त्यामुळं आजच्या दिवसाला काय मला कामाला जायची इच्छा पण झाली नव्हती. तर त्यासाठी आज घरी राहिलो. डीमार्टला जाऊन आलो. घरातली सगळी कामं पण केली. काहीच सामान पण भरलं. मस्त झोपलो पण. आणि इतकं आज थकल्यागत झालं की मी डायरेक्टली झोपलो येऊन. झोपलो मस्तपैकी. आणि काय नाही, आता घरात तुम्हाला दाखवणार होतं मी. सामान वगैरे भरलं, सगळं केलं. आता फक्त गहू राहिल्यात. गहू जाऊन दळून आणायचं. ते गहू वगैरे दळून आणतो. उद्या आणन आता डायरेक्टली, आता नाही जात. सो आजच्या दिवसाला तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि कोण नवीन माझ्या ब्लॉगवर आलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच इंटरेस्टिंग ब्लॉग मी तुमच्यासाठी दररोज डेली ब्लॉग घेऊन येणार आहे. फक्त गाईज तुम्ही सपोर्ट करा. प्लीज 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 सपोर्ट करा. आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी आत्ता सर्वांना गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय.